हिम्मत होत नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्या कॅटेगरीमध्ये शरद पवार सुद्धा येतात हे आपण लक्षात घ्या की शासन जे आहे हे राज्य करण्यासाठी नाही आहे, हे शासन राज्य करण्यासाठी नाही आहे, तर हे शासन तोडमोड करण्यासाठी आहे हे आपण लक्षात घ्या। मध्यंतरी असणारा दंगलच दंगल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसते। मग महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, एकाही राजकीय पुढाऱ्याला भूमिका घेणं अवघड होतं। मी अनेक जणांना फोन केला, अरे म्हटलं आपण भूमिका घेऊ, हे भांडण चांगलं नाही, मिटलं पाहिजे, या भांडणामध्ये काही रस नाही आहे, उगीच ते म्हटले प्रकाशराव तुम्हाला भूमिका घ्या, तुम्हाला काय जाते? म्हटलं माझं काही जात नाही म्हटलं, पण लोकांचं जातं एवढं लक्षात घ्या। मान्य करतील करतील, नाही मान्य करतील नाही मान्य करतील। आणि म्हणून आम्ही असं म्हटलं की इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आरक्षणात दिलं पाहिजे, का ती आज काळाची गरज आहे, ती आज काळाची गरज आहे। वेगळं आरक्षण द्या, पण द्या। ती भूमिका घेतल्यानंतर मला अनेक जणांनी फोन केला, प्रकाशराव फार बरं केलं तुम्ही। म्हटलं का तुमचा रस्ता मोकळा केला म्हणून तुम्हाला असणारं बरं वाटतंय का? म्हणजे इथे सामाजिक दृष्टिकोनातून तेढ निर्माण होते, सामाजिक दृष्टिकोनातून बिघडत चाललेला आहे। त्या बिघडलेल्या परिस्थितीला आपण असणारा नियंत्रणाखाली आलं पाहिजे, शांतता आणली पाहिजे। म्हणून एकाही राजकीय नेत्याचा हिम्मत होत नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्या कॅटेगरीमध्ये शरद पवार सुद्धा येतात हे आपण लक्षात घ्या। घ्या ना भूमिका, मी त्यांना म्हणालो। एक तर लोक मान्य करतील, नाही तर अमान्य करतील, पण भूमिकाच घ्यायची नाही हे कोणी सांगितलं त्या? आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।